नमस्कार मंडळी, सुप्रभात। तर मी आज चालू आहे पुन्हा एका राईडसाठी आणि मी चाललो आहे आज अलिबाग आणि रेवदंडा येथे। तर अलिबाग येथे आम्ही आज फिरणार आहोत आणि संध्याकाळी रेवदंडा येथे आमचं कॅम्पिंग। तर उशीर खूप झाला आहे मला, तर मी आता निघतो लवकर। आणि मी आज घेऊन चाललो आहे माझी नवीन बाईक एक्स्ट्रीम 125R। आजची जी राईड आहे ती आहे अलिबाग रेवदंडा। अलिबाग येथे आम्ही आज फिरणार आहोत, त्यानंतर रेवदंडा येथे आमचं कॅम्पिंग आहे। कॅम्पिंगला खूप धमाल होणार आहे, तर सर्वांनी व्हिडिओ आवर्जून बघा। आणि चला, आता वेळ पण खूप झाली, त्यामुळे मी आता लवकर निघतो। ट्रिप मोटर झिरो गेले। तर मी आहे पुणे मुंबई पुणे जुना हायवे NH4 येथे। आणि इथून मला पनवेलला जायला अजून तरी पण 35 ते 40 मिनटं लागतील। तिथून पुढे परत मी जाईल कळंबोलीला। खूप आता कळंबोलीला पोहोचलो की नाही याचं मी पळसप्याला थांबेल। तिथून भावना कॉल करून सांगेल की मी पळसप्याला थांबतो म्हणून। मी आता पळसपा फाटा इथे थांबलो आहे आणि पळसपा फाटा इथे आहे शिवसागर स्वीट्स अँड स्नॅक्स। येथे मी वडापावची ऑर्डर दिलेली आहे, का तर आता बाकीचे रायडर्स लोक आता येणार आहेत, त्यांच्यासाठी नाश्तासाठी इथे वडापावची ऑर्डर दिलेली आहे, वडापाव आणि चहा। आपली एक्स्ट्रीम इथे उभी आहे। गुड मॉर्निंग सर, गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग सर। गुड मॉर्निंग सर। हे आमचे छोटे रायडर्स आहेत। हे 2 राईडला आमच्याबरोबर होते आणि आजच्या राईडला सुद्धा आलेले आहेत त्यांच्या मम्मी पप्पांसोबत। गुड मॉर्निंग। आमचे पिलनकर साहेब आहेत। हाय बाकी सर्व रायडर्स। गुड मॉर्निंग साहेब। मी तुम्हाला इथे टर्न मारून बघितलं, दिसला नाही म्हणून म्हटलं पुढे गेला नाही। आणि अशा प्रकारे आपले सगळे रायडर्स आलेले आहेत। फर्स्ट टाइम आपल्या ग्रुपमध्ये टायगर आलेली आहे आणि हे रमेश सर। गुड मॉर्निंग सर। नितीन भाऊंनी
एक चांगला सरप्राईज दिलेलं आहे, बघू शकता. माय सबस्क्रायबर फॅमिली. थँक्यू सो मच नितीन भाऊ. आता सगळ्यांचा नाश्ता वगैरे करून झाला आहे. आता आम्ही पुढे अलिबागसाठी इथून निघतोय थोड्या वेळामध्येच.
आता आलो आहोत काशीद बीच इथे. काशीद बीच येथे जेवण करण्यासाठी सगळे थांबले होते. मावशीची खानावळ येते रोडच्या बाजूलाच आहे. तर सर्वांचं जेवण करून झालोय आणि आम्ही आता कॅम्प साईडला निघालोय रेवदंडा येथे. कॅम्पिंगचे इथे तर मागे हा संपूर्ण फोर्टचा परिसर आहे आणि आपली मंडळी सगळी आलेत. तर ह्यातला कोणतरी राहिले असं वाटतंय कारण त्याला सुधारायचं कसं हा प्रॉब्लेम झालाय. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 20, 21 22, 23, 24, 25, 26, 27, 28. no, 25 days old. हेच वाटतं आणि हा किल्ल्याच्या आतच आहे आपण. हे बघा आपला मटका सगळं घरदार इथे ह्याच्यावरच आहे आपलं. इथे बाईक्स आमच्या पार्क केलेले आहेत. सकाळी आम्ही सर्व येथूनच बाहेर जाणार आहोत. टेम्पो झोपायचो.
किला किला हा प्रॉपर किला त्याला मस्त आहे. हे बकवास व्हिडिओमध्ये हे बघितलं हे चांगलं लायटिंग मी बोललेलो आपल्याला कॅम्प भेटला. हा मला टेंट भेटला आहे आणि माझ्यासोबत हे भाऊ आहेत तुषार आणि अजून एक आहे ते येतात. हां हे आम्हाला तिघात मिळून एक टेंट आहे. आता वेलकम ड्रिंक आहे. आता पटापट फ्रेश व्हायला जातो, त्यानंतर वेलकम ड्रिंक आहे आणि नंतर मग आम्ही जाऊ बीचवरती फिरायला. हो मिसळपाव खाणार का? उपवासवाले उपवासच आहे. हे वेलकम ड्रिंक आहे, नंतर इकडे मिसळपाव आहे. आपण चालूया. ही सुद्धा टेंट साईड आहे. डीजे नाही चालले, डीजे कडे दिसत नाही. हे आपला हे ठीक आहे. हे भाई किधर गया स्वराज? हे पडझड झाली आहे. अरे याचा कॅमेरा चांगला आहे. हा काय आपला डायरेक्ट रस्ता आहे तुझा. अरे हा शॉर्टकट रस्ता आहे आपला. खूप छान समुद्र आहे, पण उतरायला शिडी आहे. आम्ही आलो होतो ना तिथून पण एक आहे. हे सगळं पाणी लागून लागून ते झालंय ना. बघ क्लासिक लुक. ओके चलो पहले मैडम के लिए एक बार क्लैप करो. 3 और 1 4. ओके अब आपका ग्रुप ही इधर है. पहले मेरे को बोलने का था ना, मैं पूरा साइड वाले को आउट करता था. चलो बस 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 बोलो. आपके फ्रेंड ने आपको आउट किया. मैं क्या बोल रहा हूँ सुनो पहले. ये कोई गेम कॉम्पिटिशन है. अपने को जीतना है तो दूसरे को आउट कर देगा. मैडम ने आपको आउट किया तो तिच्या टायमाला कॅम्प साईड बघा. ओके ठीक है. तो अभी का अंदर कितने थोड़ा हाथ ऊपर कर लो और बाहर कितने थोड़ा हाथ ऊपर कर लो. चलो सर अब हमें बाहर के राउंड में जाओ. इधर देखो बाहर जाओ. एक ही राउंड करो. चलो आप बाहर जाओ. आप भी ओके. तो कितने लोग हुए थोड़ा हाथ ऊपर कर लो. सर्वजण रात्रीचे जेवण करण्यासाठी बसले आहेत. सर्व नाचून दमले. सर्वात जास्त हे नाचले. डान्सर ऑफ द इयर हा त्यांना आम्ही अवॉर्ड देऊ आमच्या ग्रुपमध्ये. छान असं जेवण आहे. कॅन्टीनला इथं नाश्ता करण्यासाठी पुन्हा आलोय. इथे टी स्टॉल आहे, इकडे कांदा पोहे. एवरीडे में
तेरे एक्सपेक्टेशन कुछ और थे कल से तो दे रहे आम्ही आता येथून पुन्हा कर्जतकडे मी निघतोय आणि बाकी सगळे मुंबईकडे जातील, काही बदलापूरला, काही डोंबिवलीला. तर खूप छान असं आयोजन इथलं होतं. रात्री खूप धमाल मस्ती केली. गुड मॉर्निंग. डान्स एकदम छान छान डान्स होता लोखंडे साहेबांचा. थँक्यू सो मच. खूप सुंदर अशी व्यवस्था इथली, खूप एन्जॉय केला. हा माझा टेंट नाईटचा आणि माझ्याबरोबर माझे पार्टनर होते ते. हा तिकडे हे सर आहेत आमचे. आम्ही खूप धमाल मस्ती केली रात्री. रिटर्न जर्नी स्टार्ट. खरी परतीचा प्रवास पुन्हा चालू आलेला आहे. आता परतीचा प्रवास सुरू होतोय आणि सगळे रायडर्स वन बाय वन निघालेले आहेत. त्या ग्रुपचे कमालीचे रायडर लोखंडे साहेब. ज्या कॅम्प साईटला थांबलो होतो ना, इकडचा संपूर्ण ऑलराऊंडर केअरटेकर आणि एंटरटेनर आपला ओमकार भाऊ आहे. तर याचा नंबर आपण डिस्क्रिप्शनमध्ये देऊ आणि काय जे डिस्काउंट असेल तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा. कधी या एकदम आणि आपल्या भावाला फॉलो करा. ज्याचं नाव सांगितलं डिस्काउंट 101%. 101%. चालेल चल. येस येस बाय बाय भेटू. आणि का म्हणजे आता आम्ही आलो आहोत रामेश्वर मंदिर चौल येथे. खूप असं प्राचीन मंदिर आहे.
तर आता आम्ही सर्व रायडर नाश्ता करण्यासाठी येथे एक हॉटेल आहे, त्या हॉटेलमध्ये आलो. पेनच्या पुढे ते हॉटेल आहे न्यू मिलन ट्रॅव्हल्स रेस्टॉरंट. तर बाईक्स वगैरे इथे लावले. नाश्ता आलेला आहे, नाश्ता चालू आहे. काय म्हणतो आठवण असे परिणाम चांगले झालेत ना सगळे काही चमचे मारले नाश्ता वगैरे करून झाला आहे आणि आता परतीचा प्रवास आमचा चालू होतो. तर आता कुठे आम्ही थांबणार नाही. आता आमचा ते शेवटची भेट आहे. त्यानंतर आम्ही सर्वजण कोणी मुंबईला, कोणी कल्याणला, डोंबिवली, बदलापूर असे सर्व रायडर्स निघतील. कुठे आता पुढे स्टॉप घेणार नाही. सर्वांची तयारी चालू आहे निघण्याची. बाय. फायनली मित्रांनो घरी आताच पोचलो आहे आणि गाडी आपली येथे उभी केलेली आहे. आपली ट्रॅव्हलिंग पार्टनर सर्वात पहिली एनटॉक इथे उभी आहे, झाकून ठेवलेली आहे.